नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारली चित्रकला कोणत्या जमातीशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारली चित्रकला कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वारली। वारली। पुढील प्रश्न पहा, बिरसा मुंडा कोणत्या समाजाशी संबंधित होते? बिरसा मुंडा कोणत्या समाजाशी संबंधित होते? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंडा। ओके। पुढील प्रश्न पहा, जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा। जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 9 ऑगस्ट। 9 ऑगस्ट। पुढील प्रश्न पहा, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्रामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा, गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यात आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जिल्ह्यात आहे। स्थापना कधी झाली? तर 22 फेब्रुवारी 1974। लक्षात ठेवा, गुगामल राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात आहे। स्थापना झाली 22 फेब्रुवारी 1974। विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न विचारला गेला की गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे सातपुडा पर्वतरांग। कोणती पर्वतरांग? सातपुडा पर्वतरांग। विद्यार्थी मित्रांनो, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याजवळ आहे? उत्तर असणार आहे तापी नदीच्या खोऱ्याजवळ। हे सर्व मुद्दे महत्त्वपूर्ण आहे, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, लिहून ठेवा। गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे। 22 फेब्रुवारी 1974 स्थापना झाली। सातपुडा पर्वतरांगेत आहे आणि तापी नदीच्या खोऱ्याजवळ आहे, लिहून ठेवा। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? बरोबर पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। पहा, खूप बोलणारा वाचाळ। विद्यार्थी मित्रांनो, खूप बोलणारा याला आपण काय म्हणतो? वाचाळ म्हणतो का? 100% बरोबर आहे, वाचाळ असं म्हणतो। दुसरा पर्याय पहा, उपकार जाणणारा कृतज्ञ। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। उपकार जाणणारा याला आपण काय म्हणतो? कृतज्ञ म्हणतो, बरोबर आहे। तिसरा पर्याय पहा, उपकार न जाणणारा त्याला आपण काय म्हणतो? कृतघ्न। काय म्हणतो? कृतघ्न। कृतघ्न म्हणजेच काय? उपकार न जाणणारा। या ठिकाणी जर विचार केला, हे तीनही पर्याय बरोबर आहे। खूप बोलणारा म्हणजे वाचाळ, उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ आणि उपकार न जाणणारा म्हणजे काय? कृतघ्न। तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, सर्व बरोबर। सर्व बरोबर। विद्यार्थी मित्रांनो, हेही या ठिकाणी लक्षात ठेवा। पहा, ज्याला भीती वाटत नाही त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो निर्भय। ज्याला भीती वाटत नाही त्याला आपण काय म्हणतो? निर्भय। त्यानंतर जो सत्य बोलतो त्याला काय म्हणतो आपण? सत्यवादी। जो सत्य बोलतो तो सत्यवादी। त्यानंतर जो सर्वत्र आहे त्याला आपण काय म्हणतो? सर्वव्यापी। जो सर्वत्र आहे तो सर्वव्यापी। त्यानंतर पहा, ज्याला आई वडील नाहीत त्याला आपण काय म्हणतो? अनाथ। ज्याला आई वडील नाहीत त्याला आपण काय म्हणतो? अनाथ। जो कधीही मरत नाही त्याला म्हणतात अमर। जो कधीही मरत नाही तो अमर। त्यानंतर कमी बोलणारा त्याला काय म्हणतात? मितभाषी। कमी बोलणारा याला म्हणतात मितभाषी। त्यानंतर पहा, दुसऱ्या देशात राहणारा त्याला काय म्हणतात? परदेशी। लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, हे लिहून ठेवा। ज्याला भीती वाटत नाही निर्भय, जो सत्य बोलतो सत्यवादी, जो सर्वत्र आहे सर्वव्यापी, ज्याला आई वडील नाहीत अनाथ, जो कधी मरत नाही अमर, कमी बोलणारा मितभाषी आणि दुसऱ्या देशात राहणारा परदेशी। लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये एकदा दोनदा नाही तर वारंवार विचारलं गेलेलं आहे। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी आपल्याला धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे दिलेली आहेत।
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलेलं आहे. पहा या ठिकाणी पहिला पर्याय आहे दूधगंगा राजर्षी शाहू सागर. विद्यार्थी मित्रांनो, जे काही दूधगंगा नावाचं धरण आहे त्या धरणाला राजर्षी शाहू सागर असं नाव आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा विष्णुपुरी शंकर सागर. विद्यार्थी मित्रांनो, विष्णुपुरी जे काही धरण आहे त्या धरणाला जे काही नाव आहे ते नाव आहे शंकर सागर. 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा वैतरणा मोडक सागर. बरोबर आहे का? 3 नंबर पर्याय सुद्धा बरोबर आहे. वैतरणा धरणाला जे काही नाव आहे ते आहे मोडक सागर. या ठिकाणी तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय चुकीचा आहे? म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. सर्व पर्याय बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय चुकीचा आहे? आता बरोबर सर्व पर्याय आहे की नाही, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, वही पेन घ्या आणि लगेच हे लिहून ठेवा. हे नावे तोंडेपाठ करून ठेवा. यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. दूधगंगा राजर्षी शाहू सागर, विष्णुपुरी शंकर सागर, वैतरणा मोडक सागर तोंडीपाठ करून ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? जे काही हिमालय नाव आहे ते कोणत्या भाषेतून आलेलं आहे? तर पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत भाषा. कोणती भाषा आहे? संस्कृत भाषा. पुढील प्रश्न पहा, औद्योगिकदृष्ट्या सर्वात मागासलेला जिल्हा कोणता? औद्योगिकदृष्ट्या सर्वात मागासलेला जिल्हा कोणता? तर पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे गडचिरोली. कोणता जिल्हा आहे? गडचिरोली जिल्हा. पुढील प्रश्न पहा, हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहे? कोणत्या देशात आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पाकिस्तान. हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणी सध्या पाकिस्तानमध्ये आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणाच्या काळात सुरू झाली? महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणाच्या काळात सुरू झाली? पर्याय पहा, विचार करा. योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात पंचायत राज व्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. पुढील प्रश्न पहा, कोणत्या वर्षी गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले? प्रश्न महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? तर गांधीजींनी सुरू केलं. ओके, कधी सुरू केलं ते आपल्याला विचारलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सन 1933. 1933 मध्ये हरिजन हे जे काही साप्ताहिक आहे गांधीजींनी सुरू केलं. ओके, पुढे पहा, शुंग वंशाचा संस्थापक कोण होता? शुंग वंशाचा संस्थापक कोण होता? या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुष्यमित्र शुंग. पुष्यमित्र शुंग. पुढे पहा, भारताच्या फाळणीची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? भारताच्या फाळणीची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? तर पहा योग्य उत्तर आहे माउंट बॅटन योजना. भारताच्या फाळणीची घोषणा माउंट बॅटन योजनेनुसार करण्यात आली. प्रश्न लिहून ठेवा, महत्वपूर्ण प्रश्न आहे. पुढे पहा, मराठी व्याकरणाच्या वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? मराठी व्याकरणाच्या वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? तर पहा योग्य उत्तर आहे 14. किती स्वर आहेत? 14. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? पर्याय पहा, पहिला पर्याय आहे गोदावरी. विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदी ही पूर्वेकडे वाहते. दुसरा पर्याय आहे कृष्णा. कृष्णा नदी पूर्वेकडे वाहते. तिसरा पर्याय आहे महानदी. महानदी सुद्धा पूर्वेकडे वाहते. विचारलं काय, कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? तर योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय नर्मदा नदी. लक्षात ठेवा, नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहते आणि कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? लक्षात ठेवा, अरबी समुद्रात जाऊन मिळते. ओके, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? अरबी समुद्रात जाऊन मिळते. विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या सर्व अरबी समुद्रात जाऊन मिळतात. पुढील प्रश्न पहा, सन 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण? सन 1864 मध्ये पुणे या ठिकाणी विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण होते? तर पहा योग्य उत्तर आहे
महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? योग्य उत्तर आहे भाताचे शेत. भाताच्या शेतामधून मिथेन वायूची निर्मिती होते. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले? हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती MPSC मध्ये विचारला गेला आहे. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न पहा, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी. तर पहा योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. सरहद्द गांधी या नावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, अग, अरे, अहो हे खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय आहेत? अग, अरे, अहो हे खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय आहेत? योग्य उत्तर आहे संबोधनदर्शक. संबोधनदर्शक. पुढील प्रश्न पहा, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय? थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय? तर पहा योग्य उत्तर आहे मुरलीधर देवीदास आमटे. बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करा, लिहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.